तर हाय नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत, बरे आहेत का? आय होप सगळे ठीक असतील. माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर बरेच दिवस झाले ब्लॉग आला नव्हता, कारण ब्लॉग बनवायलाच मला टाईम नाही खरं तर. पण मी तरी पण टाईम काढून लाईव्हला जाते मी. तर दररोज 1 वाजता लाईव्ह असते माझी. तर बराच रिस्पॉन्स भेटतो आहे, बरेच पब्लिक पण येतं आहे मला. म्हणजे नवीन असल्याच्या मानाने तरी बरं आहे, पब्लिक त्या मानाने खूप आहे आणि बोलतं पण छान. सर्वप्रथम तर त्यांचे मी आभार मानते की मी नवीन असून तुमचा एवढा छान सपोर्ट भेटतो आहे मला. आणि आज लाईव्ह घेतली मी, तर कमेंट येतात की ताई लाईव्ह का बंद केली तुम्ही? तर ते लाईव्ह बंद करण्याचं कारण काय, तर मी इकडून बोलत होते पण समोरून मला असे जे कमेंट येत होत्या का त्या माझ्यापर्यंत पोचत नव्हत्या मेन. तर काय असन इश्यू, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला असेल, रेंज नसेल किंवा काय दुसरं असेल, तर त्याच्यामुळं मी लाईव्ह बंद केली. तर मी बंद केले कीच लगेच कमेंट पडायला लागल्या की ताई लाईव्ह तुम्ही एवढं लवकर का बरं बंद केली? तर मेन तर तो प्रॉब्लेम होता कमेंट न येण्याचा, त्याच्यामुळे लाईव्ह बंद केली. आणि लाईव्ह मला तशी पण बंद करायचीच होती, तर तुम्हाला मी दाखवते का बंद करायची होती. हे बघा, एवढे सगळे ब्लाऊज आहेत, सगळा ढिगारा लागलाय. आणि हो, एवढे सगळे येतं आणि आणखी तिकडे आहेत कॅरीबॅगमध्ये. आणि हे सगळे ब्लाऊज मला काल आलेत, म्हणजे हां काल आलेत. आणि अगोदर जे आले होते ते मी शिवून ठेवून दिलेत. हे सगळे आत्ता नवीन आलेले आहेत. सकाळी काय आलेत, सकाळी मला वाटते सासूबाईंनी माझ्या 4 ब्लाऊज आणलेत. म्हणजे त्या कुठं कामाला गेल्या होत्या ना, तर तिथून दिलेत ते गिऱ्हाईकाने. आणि काल एका लेडीजचे होते 7 आणि त्यांच्याच शेजारचे ते 5 होते. असे एवढे ब्लाऊज आहेत. आणि हे ब्लाऊज मला म्हणजे त्यांनी सांगताना सांगितलं आहे की मला 4-5 दिवसात पाहिजे, पण ते माझ्याकडून नाही होणार सर्वप्रथम. का? कारण मी उद्याच्याला घरी नाही. आजच जाणार होते, पण आज माझ्या मिस्टरांना सुट्टी भेटली नाही, त्याच्यामुळं कॅन्सल झालं. तर मी कुठं जाणार आहे ते मी तुम्हाला माझ्या त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणारच आहे. तर हा बघा, माझा आयुष झोपला होता. माझ्या आवाजाने उठलाय तो, झोपला होता तो. आणि हा माझा मोठा मुलगा आहे जो मध्ये मध्ये बोलतोय. तुझा अभ्यास करा अजिंक्य, त्याचे पेपर कधी आहेत? पेपर जवळ आले. नको पडशील. त्याच्यामुळे शांतता आहे, कारण माझा छोटा मुलगा झोपलेला आहे. नाही तर तुम्हाला माहीत आहे तो कसा करतो. माझी लाईव्ह चालू असले खराब करणार, व्हिडिओ चालू असला खराब करणार, रील बनवत असले खराब करणार. त्याचं एकच मेनच म्हणजे एकच हे असतं, हेतू असतो त्याचा. तर आत्ता झोपलाय तो, जरा दमलाय आणि म्हणजे त्याची दाढ पण दुखते म्हणून झोपलाय तो. तर तुम्हाला कळलं असेल लाईव्ह मी का बंद केली. आणि अरे अजिंक्य वाजतंय ना मला. तर हे मी ब्लाऊज काय शिवणार नाही आहे, बघू मी गावावरून आल्यावरच शिवून देणार आहे. तर मी तोपर्यंत सगळं पॅक करून ठेवते. आयुष घाबरलं बरं का. एक दिवस काय झालं होतं, अजिंक्यने कंपास काढली आणि वर म्हणजे कपाटाच्या वरती कंपास ठेवली. तो खुर्ची उभा होता ना, आयुष त्याला बघत होता असा खालून. ती त्याच्या हातून कंपास बरोबर हितच पडली त्याच्या. तर लय रडला होता. तर आत्ताच झोपलाय, तर झोपेतून उठून त्याला सांगतोय, ए बाबा कंपास पाडची, माझ्या डोक्यात तवा पाडली होती तवा. म्हणजे बोलतो छान आयुष माझा. तर चला, खूप आहेत गप्पा मारायच्या म्हटलं तरी. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.